तर तसंच तुम्ही तुमचं राहणीमान सुद्धा जर प्रवाही ठेवलं म्हणजे नुसताच एक्झरसाइज नाही, तुम्ही मानसिक दृष्ट्या सुद्धा थोडेसे ऍक्टिव्ह राहाल, प्रवाही राहाल, तर ह्या ज्या किरकोळ तक्रारी आहेत ह्या बऱ्याचशा कंट्रोल होऊ शकतात आणि त्याच्यातनं रिलीफही मिळू शकतो. वाढत्या वयासोबत आपले हाडं, सांधे यांची कशी काळजी घ्यावी? सकाळी 8ला बाहेर पडतात, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर घरी येतात, त्यांच्यामध्ये ते बोन प्रॉब्लेम खूप असतात. बरोबर. त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये व्हिटॅमिन डी लेवल ही अति खाली गेलेली आहे. शक्यतो कॅल्शियम कमी असं सरसकट म्हणलं जातं. एक्झॅक्टली. तर त्या बरोबरीने आणखी बऱ्याच घटकांची गरज आहे, असते हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. हे फक्त कॅल्शियम डेफिशियन्सी नसते. लोकांचा समज आहे की मी कॅल्शियम घेत नाही म्हणून ऑस्टिओपोरोसिस, तसं नाहीये. तर हे तुमची बोन वाढण्याची प्रक्रिया आहे ती स्लो झालेली आहे, तर ती रिस्टोर करायला पाहिजे. की क्रॅम्प्स आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही उभे राहा, म्हणजे तो मसल थोडासा स्ट्रेच होतो, आणि चक्क एक केळ खा, अच्छा, आणि एक ग्लासभर पाणी प्या, बर, आणि खुर्चीवर शांतपणे बसा तुम्ही. अच्छा. एक केळ जरी तुम्ही खाल्लं ना तरी केळामध्ये भरपूर कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. बऱ्याचदा सिरम युरिक ऍसिड अशी टेस्ट करायला सांगतात, तर टाचदुखी आणि त्याचा काय संबंध आहे? त्याचा असा फारसा डायरेक्ट काही संबंध नाहीये. युरिक ऍसिड वाढली म्हणजे प्लांटर फेशायटिस होतो असं नाहीये. अच्छा. खरं म्हटलं तर युरिक ऍसिड वाढली तर सगळ्यात महत्वाचा जॉईंट अफेक्ट होतो तो हा, ज्याला आपण ग्रेट टो म्हणतो ना, तर ग्रेट टोचा जो बेस आहे त्याला बुनियन म्हणतात, तर तो हा जो आहे हा भाग अफेक्ट होतो. आणि इथं जर पेन असेल तर क्लासिकल ते युरिक ऍसिडचं पेन आहे, गाऊट म्हणतात. तसं प्लांटर फेशा सुद्धा अफेक्ट होऊ शकतो, पण तो लेट स्टेज मध्ये होतो. म्हणजे त्यावेळी कित्येक वेळा तुम्हाला ह्या अँकलच्या भोवती गाऊटच्या अशा गाठी लागतात, टोफाय म्हणतात, त्या सुद्धा लागू शकतात. पण गाऊट इज नॉट द ओनली कॉज, इट्स अ रेअर कॉज ऑफ प्लांटर फेशायटिस. हा पुढचा जो अंगठ्याचा जो जॉईंट आहे तो जास्त प्रमाणात अफेक्ट होऊ शकतो, अँकल अफेक्ट होऊ शकतो. प्लांटर फेशाचा आणि गाऊटचा तसा फारसा संबंध नाहीये. ओके. पुढचा एक महत्वाचा विषय जो वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती बोलला जाऊ शकतो, पण मुख्यतः उतार वयामध्ये सारखी हाडं ठिसूळ होतात, ही एक तक्रार पेशंट घेऊन येत नाही, पण ऍक्सिडेंटल आपण एक्सरेवर फाइंडिंग जसं म्हणतो बरोबर आहे, तसं त्यामध्ये बऱ्याचदा सापडतं. तर हा ठिसूळपणा टाळण्यासाठी काय करावं? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये जडणघडण, ज्याला आपण म्हणजे मेडिकल भाषेमध्ये अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, म्हणजे एखादा टिश्यू नवीन निर्माण होणे आणि ओल्ड टिश्यू जाणे. आपल्या स्किन मध्ये तुम्हाला बघितलं तर काही सेल्स मरतात, आपल्याला कळतही नाही, आंघोळीच्या वेळी ते पडून जातात, नवीन सेल्स येतात. आपल्या रक्तातल्या पेशी ह्या काही कालांतराने मरतात, नवीन पेशी येतात. तर ही जडणघडण जी आहे, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही सतत आपण मरेपर्यंत चालू राहते. तशीच ती बोन मध्ये पण असते, पण बोन मध्ये अतिशय स्लो होते. आणि याच्यामध्ये काय होतं की समजा तुम्ही आता बँकेमध्ये काही फिक्स डिपॉझिट ठेवले आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे भरत गेला, पण काही अंतराने तुम्ही पैसे जास्त काढत बसला आणि पैसे कमी ठेवत गेला, तर तुमचं डिपॉझिट काय वीक होणार ना. तसंच बोनच्या बाबतीतही होतं की बोनचं जे ऍक्टिव्ह फॉर्मेशन जे आहे, ज्याला ऑस्टिओब्लास्टिक ऍक्टिव्हिटी, ही कमी होत जाते. आणि त्याच्या अगेन्स्ट दुसरी जी ऍक्टिव्हिटी असते की बोन ऑस्टिओक्लास्टिक ऍक्टिव्हिटी, तर ती वाढली की हाडाची घनता कमी होते, आणि ज्याला आम्ही मेडिकल भाषेत म्हणतो की रिडक्शन इन द बोन मास. हे फक्त कॅल्शियम डेफिशियन्सी नसते. लोकांचा समज आहे की मी कॅल्शियम घेत नाही म्हणून ऑस्टिओपोरोसिस, तसं नाहीये. तर हे तुमची बोन वाढण्याची प्रक्रिया आहे ती स्लो झालेली आहे, तर ती रिस्टोर करायला पाहिजे. स्पेशली स्त्रियांमध्ये मेनोपॉज मध्ये, रजोवृत्तीनंतर ही प्रक्रिया सुरू होते. पुरुषांमध्ये सुद्धा ती साधारण 50 नंतर सुरू होते, पण त्याच्या तक्रारी 10-12 वर्षांनी सुरू व्हायला लागतात. हाडं ठिसूळ व्हायला लागतात जास्तीत जास्त, आणि याची अल्टिमेट स्टेज मध्ये इतकी ठिसूळ होतात की ती फ्रजाईल होऊन फ्रॅक्चरही होऊ शकतात. पण मग आता ही मजबूत होण्यासाठी किंवा ठिसूळ होऊच नाही शक्यतो, त्यासाठी काय काळजी घ्यावी? त्याच्यासाठी काळजी म्हणजे कसं आहे की आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं की बोन स्ट्रक्चरच कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे बोन स्ट्रक्चर मध्ये काय असतं, हे ट्रॅबेक्युला जे मी दाखवले जाळी,
हे बोन टिश्यू मधनं फॉर्म होत असतात. हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. नंतर कॅल्शियम सॉल्ट्स त्यामध्ये डिपॉझिट होतात, म्हणून तो टणकपणा येतो ना. तर कॅल्शियम आहे किंवा इतर मिनरल्स आहेत, तर ही सप्लिमेंट घेणं खूप महत्वाची. नुसतंच कॅल्शियम घेऊन उपयोगाचं नाहीये, त्याच्याबरोबर तुम्ही हा प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे. बरं, कॅल्शियम नुसतं घेऊन उपयोगाचं नाहीये, कारण शरीरामध्ये जर व्हिटॅमिन डी जर नसेल तर कॅल्शियमचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये व्हिटॅमिन डी लेवल टेस्ट करून घ्या. ती जर खूप कमी असेल तर तुम्ही व्हिटॅमिन डी थेरपी देऊ शकता. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, ही बोन रिसॉर्प्शन किंवा बोन रिजनरेशन म्हणतो किंवा नवीन बोन फॉर्म होण्याची जी आहे, ही का वाढत जाते? कारण तुमचं सेडेंटरी लाईफ हे जास्तीत जास्त होत जातं. तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवल कमी होतात. त्याच्यामुळे आपल्याला हा एक नैसर्गिक नियम आहे, जर एखादा पार्ट तुम्ही वापरला नाही तर तो नॅचरली त्याचा साईज कमी होतो. प्लास्टरमध्ये टाकला आपण की हा तुम्हाला वाढलेला दिसतो, कारण ते मसल्स वाढतात. तसंच बोनचं आहे. त्या बोनला जर काही तुम्ही प्रेरणाच दिली नाही, स्टिम्युलसच दिला नाही, तर ती बोन सुद्धा थोडक्यात वाळून जातात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होते. तर त्या बोनला ऍक्टिव्हेट करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि याच्यासाठी तुमची ऍक्टिव्हिटी लेवल ही वाढवली पाहिजे. म्हणजे त्याला काही दिवसभर व्यायाम करा असं नाहीये, पण दिवसातले काही तास म्हणा किंवा काही मिनिटं तुम्हाला झेपेल तसा व्यायाम थोडा सकाळी करा, संध्याकाळी करा. सेडेंटरी वर्क टाका, कारण याच्यामध्ये अँटी ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो ना आम्ही ऍक्टिव्हिटीज, ह्या खूप महत्वाच्या आहेत. थोडं उभं राहून करा. समजा जिना चढायचं असेल, जिना चढत जातो एखादा, जिना चढायला काही हरकत नाही. रोज चाला, चालणं सुद्धा खूप महत्वाचा व्यायाम आहे. रोज चाला, ऍक्टिव्ह राहा. ही तुम्ही जितकी ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमचं बोनही ऍक्टिव्ह राहील. म्हणजे हे जे नवीन बोन फॉर्मेशन आहे हे कमी जरी झालं असलं तरी त्याचा स्पीड थोडासा, त्याला काहीतरी हे मिळेल, ब्रेक मिळेल. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी लेवल वाढवणे, जास्तीत जास्त उभं राहून काम करणे, चालणे, ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अच्छा. आणि इंजेक्शन टेरिपॅराटाइड हे जे आता रिसेंटली आपल्यात वापरतात, त्याचा कितपत उपयोग होतो? त्याचा उपयोग कसा आहे की ऑस्टिओपोरोसिस मध्ये बेसिक म्हणजे तुम्ही बोनचं मेटाबॉलिझम किती डिस्टर्ब झालं हे बघायला पाहिजे. मग याच्यामध्ये काही टेस्ट आहेत ते मी प्रायमरी सांगितलं. कॅल्शियम लेवल बघा, व्हिटॅमिन डी लेवल बघा, किडनीच्या टेस्ट करून घ्या, किंवा किडनी आजारामध्ये सुद्धा तुमचे बोन्स डिफेक्ट होऊ शकतात. लिव्हर फंक्शन्स करून घ्या. त्याच्यानंतर अल्कलाईन फॉस्फेटेज ही एक महत्वाची टेस्ट असते. त्यानंतर पॅराथर्मोन लेवल बघून घ्या. या टेस्टमध्ये तुम्हाला बोनची जी फिजिओलॉजी आहे, म्हणजे आपण हे एक्सरे आणि हे पिक्चर जे बघितलं हे फक्त अनाटॉमी, पण ही फिजिओलॉजी कुठल्या स्टेजला गेली आहे ते तुम्ही बघू शकता. मग फिजिओलॉजीमध्ये तुम्हाला काही आढळलं की बाबा हे कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, ते तुम्ही सप्लिमेंट देतात, हाय प्रोटीन डाएट हे करा. पण काही वेळेला बोन जी असतात ही ज्याला फ्रॅक्चर रिस्कच्या स्टेजला पोचतात, त्याला ऑस्टिओपोरोसिस, एस्टॅब्लिश ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. आणि हे मेजर करण्यासाठी बोन डेन्सिटोमेट्री खूप चांगली टेस्ट आहे. आणि त्यातल्या त्या डेक्सा जर तुम्ही घेतली, ड्युअल फोटॉन, काही जण अल्ट्रासॉनिकने करतात, पण डेक्सा ही स्टँडर्ड समीकरण आहे. त्याच्या पुढची आलेली सिटी स्कॅन, पण डेक्सा ही स्टँडर्ड ॲक्सेप्टेड ट्रीटमेंट आहे बोन डेन्सिटोमेट्री. तर एकदा तुम्ही 60 नंतर एकदा तरी तुमची बोन डेन्सिटोमेट्री करून घ्या. आणि त्याच्यामध्ये स्कोअर असतात, त्यातला टी स्कोअर हा महत्वाचा आहे. तर तो टी स्कोअर हा -2.5 किंवा त्याच्या खाली गेला म्हणजे याचा अर्थ तुमची फ्रॅक्चर रिस्क ही वाढलेली आहे. मग ह्या वाढलेल्या केसमध्ये तुम्हाला ॲडिशनल काही अशी औषधं लागतात की जेणेकरून तुमची बोन फॉर्म होण्याची क्रिया आहे ही वाढू शकेल. आणि टेरिपॅराटाइड इंजेक्शन हे तेच काम करतं, ते स्टिम्युलस देतं आणि त्याच्यामुळे बोन फॉर्मेशनची क्रिया आहे ही वाढते. त्याच्यामुळे एस्टॅब्लिश ऑस्टिओपोरोसिसमध्ये किंवा ऑस्टिओपोरोसिसमध्ये कित्येक वेळा फ्रॅक्चर झालं, इट्स अ गुड इंडिकेशन फॉर टेरापॅराटाइड इंजेक्शन. फक्त एकच आहे की ते रोज घ्यावं लागतं, आणि ते नुसतं 1-2-3 दिवस घेऊन चालत नाही, 3-6 महिने घ्यावं लागतात, काही वेळेला वर्षभरही घ्यावं लागतात. पेशंट थोडेसे रिलेक्टंट असतात, पण आपण जर समजावून सांगितलं ते घेऊ शकतात. त्याला दुसरी एक अल्टरनेटिव्ह इंजेक्शन झाले की डेनिसिनाम म्हणून इंजेक्शन्स आहे, ते थोडं वेगळ्या तऱ्हेने ऍक्ट करतं, पण कॅटाबॉलिझम जो आहे तो थांबवतं. ते म्हणजे निगेटिव्ह साईड ते थोडीशी थोपून धरतं. तर ती सुद्धा इंजेक्शन्स आहेत, ती दर 6 महिन्यांनी इंजेक्शन्स आहेत डेनिसिमॅब. पण डेनिसिमॅबचे कसं आलेत की हल्ली असं म्हटलं जातं की डेनिसिमॅब जर तुम्ही थांबवलं 1-2 वर्षांनी, 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी, तर तुमचं ऑस्टिओपोरोसिस हे रिबाउंड होतं.
त्यामुळे डेनिसमॅब इंजेक्शन तुम्ही थांबवल्यानंतर पुन्हा तुम्ही ओरल सुद्धा ड्रग्स सुरू करतात किंवा मी म्हणालो तर काही टेरिपिरॅट पेक्षा सुद्धा काही ओरल ड्रग्स सुद्धा आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲलेंड्रेनेट आहे जी वीकली घेतात जात महिन्यात एकदा घेतात ती सुद्धा ड्रग्ज आहे. ती सुद्धा प्रमोट करतात की थोडंसं बोन फॉर्मेशन होईल आणि बोन डिस्ट्रक्शन आहे हे कमी वेगाने होईल. पण ही काही वर्षासाठीच घ्यावी. तिथं प्रोलॉंग यूज केले तर त्याचे सुद्धा डिसअडव्हान्टेजेस म्हणजे अटिपिकल फ्रॅक्चर्स किंवा जॉ बोन नेक्रोसिस हे खूप कॉमन आहे ॲल्युमिनेट नंतर. आणि मग किती वेळा डेंटल इम्प्लांट वगैरे करायचं असेल आणि ते तुम्ही जर ॲल्युमिनेट थेरपी किंवा ही औषधं घेतली असेल तर ते फेल होऊ शकतं. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या चर्चेत आता वाटला की शक्यतो कॅल्शियम कमी असं सरसकट म्हणलं जातं. तर त्या बरोबरीने आणखी बऱ्याच घटकांची गरज आहे हे सर्वांना समजणं गरजेचं आहे. इनफॅक्ट मी तर असं समजेन, मी आता काही जे रिसेंट रिपोर्ट्स वापरले की जर तुमची व्हिटॅमिन डी लेवल जर चांगली असेल आणि तुमचा डाएटरी इंटेक कॅल्शियमचा जर व्यवस्थित असेल, म्हणजे तुम्ही दूध घेताय किंवा कॅल्शियम रिच नट्स खातायत किंवा इतरही पदार्थ सोया आहे, टोफू आहे, हे सगळं घेतायत तुम्ही, एग्स घेतायत, तर हे जर सफिशियंट प्रमाणात असेल तर कॅल्शियम उलट तुम्ही जास्त कन्झ्युम करू नका. कारण जास्त प्रमाणात जर तुम्ही कॅल्शियम जर कन्झ्युम केलं तर किडनी स्टोन होण्याची शक्यता आहे. इव्हन ते ब्लड वेसल्समध्ये सुद्धा डिपॉझिट होऊन तुमच्या काही ब्लड सप्लाय कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे मी तर किती वेळा व्हिटॅमिन डी लेवल वगैरे चांगली जर असेल तर पेशंटना सांगतो की कॅल्शियम तुम्ही घ्या, अल्टरनेट डे घ्या, आठवड्यातनं 2 वेळा घ्या. दॅट इज सफिशियंट फॉर यू टेक अ गुड कॅल्शियम रिच डाएट. म्हणजे आमच्यात मेडिकल एपिसोड जेवढे आम्ही करतोय ना, मागे ॲनिमियावरती केला, आता रिसेंटली आणखी एका विषयावर केला, तर त्यात हाच मुद्दा होता की जनरली लोकांना आपल्या काहीतरी कमतरता आहे की हिमोग्लोबिन कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. पण एखादी गोष्ट एक्सेस मध्ये झाल्यानंतर सुद्धा त्याचे डिसएडव्हान्टेज असतात. हा अवेअरनेस तसा कमी असतो लोकांना. म्हणजे आपण हायपर व्हिटॅमिनोसिस वगैरे जे म्हणतो की व्हिटॅमिनचं मात्रा जास्त झाल्यावर सुद्धा त्याची हार्मफुल इफेक्ट होऊ शकतात, हेही कळणं गरजेचं आहे. हो, म्हणजे कसं आहे की निसर्गामध्ये भरपूर आहेत या सगळ्या गोष्टी. व्हिटॅमिन डी लेवल जर बघितलं तर रिचेस्ट सोर्स इज सनलाईट. आता यंग पेशंट म्हणजे तुलाही अनुभव असेल, सकाळी 8ला बाहेर पडतात, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर घरी येतात, त्यांच्यामध्ये तर हे बोन प्रॉब्लेम खूप असतात. त्यांच्यामध्ये काही जणांमध्ये व्हिटॅमिन डी लेवल ही अति खाली गेलेली आहे. तर हे नॅचरल सोर्सेसमध्ये तुमच्याकडे सगळं आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, इव्हन आयर्न सुद्धा आहे. पण काही एक थोडीशी तुम्हाला काही वेळेला त्याची सप्लिमेंटची गरज लागते. एक शेवटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये असे 2-3 वेगवेगळे प्रश्न आहेत, एकच विषय असा नाहीये. की मी चालताना माझ्या पायात मुंग्या येतात, तळपायांची आग होते, रात्री किंवा कुठल्याही वेळेला पिंढऱ्या पोटऱ्यांमध्ये गोळे येतात आणि पायाला वात येऊन पायाची बोटं वाकडी होतात, असे मल्टिपल प्रश्न आहेत. बरोबर आहे. आता यातला मुंग्या येणे आणि क्रॅम्प्स येणे हे 2 वेगळे इश्यू आहेत, कोरिलेटेड असले. त्यातला क्रॅम्प्स जर बघितला तर विशेष करून ओल्ड एज मध्ये सुद्धा होणारा हा प्रॉब्लेम आहे. तर क्रॅम्प्स येतात याचा अर्थ तुमचे मसल जे आहेत हे थोडे वीक झालेले असतात, ज्याला आपण सार्कोपिनिया म्हणतो. जसं ऑस्टिओपोरोसिस आहे तसा मसल मासही वृद्ध लोकांमध्ये कमी होतो, त्याची पॉवरही कमी होते. तर त्याच्यावर तुम्ही एक्सेस काम केलं तरी ती मसल फटीग होतात किंवा मसलला काही आवश्यक गोष्टी ह्या लागतात. जसं बोनला व्हिटॅमिन डी लागतं तसं मसल्स ॲक्टिवेट करायला तुमच्या नर्व्स चांगल्या पाहिजेत. आणि नर्व्समध्ये नर्वला पोषक असलेली 2 व्हिटॅमिन जे ते मगाशी सांगितलं मी, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B6, ही 2 महत्वाची आहेत. ती जर डेफिशियंट असेल तर मसलला नर्व सप्लाय होणार नाही, मसल व्यवस्थित काम करणार नाही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही क्षार, विशेष करून कॅल्शियम, पोटॅशियम हे मसलच्या आकुंचनासाठी खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे. तसंच मॅग्नेशियम सुद्धा, मॅग्नेशियम तर खूप महत्वाचं आहे, कारण आकसलेला मसल पुन्हा रिलॅक्स होण्यासाठी, त्याचं इन्फ्लमेशन घालण्यासाठी मॅग्नेशियमचा खूप उपयोग आहे. व्हिटॅमिन ई, कित्येक वेळा इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स मसलमध्ये होतात सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शनमुळे, त्याचं जर डेफिशियन्सी असेल. आणि व्हिटॅमिन डी सुद्धा हे थोडंसं ज्याला म्हणतो की इम्युनोसप्रेसंट सारखं सुद्धा काम करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही जर सप्लिमेंट केल्या नाहीत तर मसल इंजरी होण्याचे किंवा मसल फटीग होण्याचे चान्सेस खूप होतात. तर आता आपण पायात गोळे येणे किंवा रात्रीच्या वेळी वात येणे हे पाहिलं,
तर ह्यासाठी काय केलं पाहिजे उपचार? याच्यासाठी आता म्हणजे मुख्य म्हणजे मी ऑलवेज सांगतो की मसल मास तुमचा वाढवा, ऍक्टिव्हिटी वाढवा, मसल चांगले ऍक्टिव्हेट करा, हाय प्रोटीन डाएट, याच्यामध्ये एग्स घ्या किंवा तुमचे हाय प्रोटीन्स बरेच वेळेला नट्समध्ये असतं, शेंगदाण्यामध्ये असतं, वटाण्यामध्ये असतं, हे पदार्थ तुमचं सेवन करा. तुमचं पचनशक्ती कशी बघून तुम्ही ॲडजस्ट करू का. पण याच्याशिवाय तुम्हाला B12 कमी असेल तर B12, व्हिटॅमिन डी कमी असेल तर ती घ्या. आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे मी जे सांगितलं कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, आणि हे नॅचरल सोर्समध्ये भरपूर आहे. अच्छा. एक केळ जरी तुम्ही खाल्लं ना तरी केळामध्ये भरपूर कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. ओके. अंड्यामध्ये सुद्धा असतं, नट्समध्ये सुद्धा, काजूमध्ये सुद्धा भरपूर पोटॅशियम असतं. नंतर भोपळ्याच्या बिया मिळतात. अच्छा. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम जास्त असतं. बरं. तर हे जे पदार्थ आहेत हे मंद मंद अगदी फार म्हणजे बदाम म्हणजे भरमसाठ खायला पहिला तुम्ही मिक्सर जरी केलं, काजूमध्ये सुद्धा चांगलं पोटॅशियम आहे. काजू, बदाम, या भोपळ्याच्या बिया, आमंड्स, आमंडमध्ये खूप चांगलं ओमेगा 3 फॅटी असतं. मी सुद्धा रोज खातो, एक अगदी मुठभर जरी खाल्ले सगळे, एक 4-5 हे पदार्थ केले, जेवताना आपलं चहा पिताना खाल्ले, इट्स अ गुड न्यूट्रिशन फॉर मी. आणि मी एक बघितलंय की क्रॅम्प्स आलं की मी पेशंटना सांगतो की क्रॅम्प्स आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही उभे राहा, म्हणजे तो मसल थोडासा स्ट्रेच होतो, आणि चक्क एक केळ खा. अच्छा. आणि एक ग्लासभर पाणी प्या. बर. आणि खुर्चीवर शांतपणे बसा तुम्ही. अच्छा. आणि बऱ्याच जणांनी मी बघितले की खूप सोपी रेमेडी आहे, अगदी सोपी रेमेडी. थोडक्यात म्हणजे काय, तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियमचं सप्लिमेंट झाली, तुम्ही जर हायड्रेट चांगलं व्यवस्थित केलं तर मसलला जरासा सपोर्ट मिळाला तर तुमचा क्रॅम्प्स जातो. नाही तर रात्रभर लोक अशी पाय चोळत बसतात, जात नाही क्रॅम्प, जात नाही क्रॅम्प. जनरली लोक पाय चोळून घेतात कोणाकडनं तरी, किंवा आणखी हार्मफुल प्रकार म्हणजे बांधतात, रुमालानी गाठ बांधतात. ते अतिशय म्हणजे डेंजरस आहे. तरी ब्लड सप्लाय सुद्धा कट होऊ शकतो. जसं टाईट नी कॅप वापरल्याने होऊ शकतं, तसंच त्यांनी होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा, आणि ज्यांना वारंवार हा त्रास होतोय त्यांनी मग इन्व्हेस्टिगेट प्रॉपर करून घ्या. कित्येकांना आपण डिस्प्रोलॅप्स म्हणतो, त्याच्यामुळे त्रास होत असेल तर हा वेगळ्या कारणामुळे सुद्धा होऊ शकत असेल. तर सर्वात शेवटी जाता जाता ज्याला आपण एक टेक अवे मेसेज म्हणतो, किंवा वाढत्या वयासोबत आपले हाडं, सांधे यांची कशी काळजी घ्यावी? टेक अवे मेसेज म्हणजे मी एकच सांगेन की हे जे आजार आहेत याचं जर तू बघितलंस की आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आणि डायटरी याच्याशी खूप संबंध आहे, खूप संबंध आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ॲक्टिव्ह राहिला तर तुमचे मसल चांगले काम करतील, तुमचे बोन्सही चांगले काम करतील. आणि ॲक्टिव्ह राहा म्हणजे दिवसभर चाला वगैरे असं काही नाही. चालण्यामध्ये मी सुद्धा कित्येक जण सांगतो, तुम्ही मोनोटोनस जे चालता ना तर ते खरं त्याच्यापेक्षा थोडं व्हेरिएशन आणा. म्हणजे तुम्ही असं वेडे वाकडे चालला ग्राउंडवर, किंवा मी माझा एक आधी आवडता एक्सरसाइज म्हणजे फिगर ऑफ 8 फेऱ्या मारणे. हॉलमध्ये मारा, गच्चीत मारा किंवा ग्राउंडवर मारा, फिगर ऑफ. त्यांनी काय होतं की तुमचं बॅलन्सिंग जे आहे त्यालाही स्टिम्युलस मिळतो ब्रेनला. दुसरी तुमची प्रोप्रिओसेप्टिव्ह सेन्सेशन म्हणतात, म्हणजे जॉईंटची सेन्सेशन जी लिगामेंट मधनं तुम्हाला फीडबॅक मिळतो, तर ती सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. तर हे मोनोटोनस एका डायरेक्शन मध्ये चालण्यापेक्षा तुम्ही बागेत चक्र मारा, इकडे जा, तिकडे जा, इकडे जा, एखादी गोल चक्कर मारा, फिगर ऑफ 8 काढा, किंवा असं झिगझॅग जा, ते जा. तो एक चांगला एक्सरसाइज आहे. त्यांनी तुमचे सगळे मसल्स, लिगामेंट्स हे ऍक्टिव्हेट होऊ शकतात. तुमच्या बॅलन्सिंगलाही थोडंफार फीडबॅक मिळू शकतो. आणि गुड डाएट, मी आता बरेच काही पदार्थ सांगितले, हे जर घेतले तर हे बरेचसे आजार कंट्रोल होऊ शकतात. आणि त्याच्यात तुम्हाला बराचसा रेमेडी मिळू शकतो. आणि पेन हे थोडंसं वयोमानाप्रमाणे पेन हे थोडंफार होत राहतं. मी जसं म्हणतो की वेदना ही तुमचा जन्मच हा वेदनेतनं झालेला असतो. त्याच्यामुळे वेदना थोडीफार सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. निग्लेक्ट करू नका, निग्लेक्ट करू नका, पण वेदनेतनं प्रेरणा घ्या. माझा असं संदेश की वेदनातनं प्रेरणा घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफ इज अ मोशन अँड मोशन इज अ लाईफ. हे आपण म्हणजे ऑर्थोपेडिक मध्ये सुद्धा बरेच जणांना शिकवतो. तर तुमचं आयुष्य एक प्रवाही आयुष्य आहे. तर तसंच तुम्ही तुमचं राहणीमान सुद्धा जर प्रवाही ठेवलं, म्हणजे नुसताच एक्सरसाइज नाही, तुम्ही मानसिक दृष्ट्या सुद्धा थोडेसे ऍक्टिव्ह राहा, प्रवाही राहा, मानसिक दृष्ट्या ॲज वेल एज शारीरिक दृष्ट्या. तर ह्या ज्या किरकोळ तक्रारी आहेत
ह्या बऱ्याचशा कंट्रोल होऊ शकतात आणि त्याच्यातनं रिलीफही मिळू शकतो. आणि माझा टेक अवे हा मेसेज हाच आहे राईट. की जगा, व्यवस्थित जगा, मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ऍक्टिव्ह राहा. ओके. तर या खूप चांगल्या नोटवर आपण आज हा आपला एपिसोड इथे संपवत आहोत. आणि मुख्यतः आजचा हेतू हाच होता की आज आपण ऑर्थोपेडिशियन म्हणून सरांना आपण आज इथे इन्व्हाइट केलंय. पण बऱ्याचदा जेव्हा कित्येक सिनियर डॉक्टर आपल्याकडे आलेत आतापर्यंत किंवा आता यायला लागतील भविष्यात सुद्धा, तर त्यांच्या एकंदरीत जो अनुभवाचा आपल्याला जो फायदा होतो बोलताना, की नुसते हाडांचीच आजार न पाहता त्याच्याकडे एक होलिस्टिक अप्रोच आपण जसं पाहतो की सर्वांगीण पद्धतीने आपण कसं हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हा त्यांच्या अनुभवातून आपल्याला बऱ्याचदा खूप काही शिकायला मिळतं. आणि हाच आमचा मुख्यतः हेतू होता. तर आज आपण खरंच त्या पद्धतीने सर्व विषयांवरती बोललो आणि यातनं नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षकांना ह्याचा फायदा होईल. आणि तुम्ही आज इथे आलात, बऱ्याच दिवसांनी आपण असं भेटून गप्पा मारल्या. नाही, इनफॅक्ट मला तुला भेटून खूप बरं वाटलं, कारण मी तुला माहिती असेल तू लहान असल्यापासून मी बघतो, मी दौडला घरी यायचो. त्याच्यामुळे तुला गप्पा, आणि विशेष करून तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्याच्यामुळे तुझ्याशी गप्पा मारतो मला खूप बरं वाटलं. तर खूप थँक्यू सर. परत आपण भेटूया. थँक्यू.